ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची आज राज्यसभेवरती निवड झालेली आहे आणि ते स्वतः आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. सर, काय सांगाल आज तुमची राज्यसभेत निवड? निश्चित माझ्या आयुष्यातील हा एक महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असा आहे, कारण राष्ट्रपती महोदयांनी माझी त्यांचा एक सभासद म्हणून राज्यसभेवरती नियुक्ती करणं हे मला, माझ्या कुटुंबियाला आणि माझ्या जळगावकरांना अत्यंत अभिमानास्पद करत आहे. अर्थात मी फक्त माझं जळगाव नाही तर माझं मुंबई झालेलं आहे, माझा महाराष्ट्र झाला आहे. कारण खटल्याच्या निमित्ताने मी जळगावला सुरुवातीला जळगावचं असल्याने जळगावला वकिली सुरू केली, पण त्यानंतर माझं कार्यक्षेत्र मुंबई, 93चा बॉम्बस्फोट मुंबईनंतर महाराष्ट्राला माझी ओळख पटली आणि मग संपूर्ण महाराष्ट्र माझा, म्हणजे जन्मभूमी जळगाव, कर्मभूमी मुंबई आणि महाराष्ट्र झाला. आणि राष्ट्रपतींचा प्रतिनिधी म्हणून, राज्यसभेवर म्हणून मी आता देश माझी कर्मभूमी राहील असं आपल्याला आश्वासित करतो आणि निश्चितपणे आपल्याला सांगतो की मी माझ्या बुद्धीप्रमाणे, बुद्धीच्या कौतीप्रमाणे हा आपला देश, आपलं संविधान हे कशा रीतीने महत्त्वाचं राहील याची खबरदारी कायम केली. सर, मोदीजींनी तुम्हाला फोन केला होता आणि त्यांनी मराठीत तुम्हाला हे सगळं सांगितलं, त्या संदर्भात काय सांगितलं? असं आहे, पंतप्रधान मोदीजी हे उत्कृष्ट मराठी बोलतात. आपल्या काही भाषणांना महाराष्ट्रात मराठीत सुरुवात करतात, नंतर हिंदीत भाषण करतात. पण ज्या वेळेला मला काल 8:44 त्यांचा फोन आला आणि ज्यावेळेला ऑपरेटरने त्यांना कनेक्ट करून दिला त्यावेळेला म्हणाले, उज्ज्वलजी मी मराठीत बोलू का हिंदीत बोलू? मी हसलो आणि हसल्यावर ते खळखळून हसलेत. मी थोडासाच हसलो, कारण मला असं वाटलं ते कोणत्या उद्देशाने विचारतात, पण ते खळखळून हसल्यानंतर ते म्हणाले, मी त्यांना उत्तर दिलं की म्हटलं दोन्ही भाषांवरती आपलं प्रभुत्व आहे साहेब. ते म्हणाले, नाही उज्ज्वलजी, मी फोन एवढ्या करता केला की राष्ट्रपती महोदय ह्या तुमच्यावरती काही जबाबदारी सोपवू इच्छितात, तुम्ही स्वीकाराल ती? म्हटलं हो. कोणती जबाबदारी? ते म्हणाले, राज्यसभेचा सभासद म्हणून. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ही गोष्ट कोणाला सांगू नका. पण मोदी साहेब माफ करा, ती गोष्ट लगेच मी माझ्या पत्नीला सांगितलं, कारण माझ्या चेहऱ्याचे, माझ्या मुलाला फोन करून, सुनेला आणि धाकट्या नातवाला काही कळलं नाही अरिंजेला, परंतु माझ्या चेहऱ्याचे आविर्भाव मी लपवू शकलो नाही. परिणाम असा झाला की म्हणाले, तुम्ही एवढे खुश काय? मग अशी तर अगदी कंटाळून तुम्ही जिमला जात होते, सकाळी वर्कआउटला गेला नाही. आणि मग त्यांना हे सांगितल्यानंतर त्यांनाही सूचना दिली, मुलीला सांगितलं, शर्वरीला कळवलं, महेश जावईंना कळवलं. आणि मग आज सकाळी तुम्ही गॅझेट, मला तुमचे फोन आले, तुमच्या शुभेच्छा लागले. पण महाराष्ट्रातील सगळ्या प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, संपादकांनी देखील मला फोन करून अभिनंदन केलं. मग काही पुण्याचे संपादक होते, दैनिकांचे, सकाळचे असतील, अनेकांचे. आणि आज तर सकाळी मुख्यमंत्र्यांचाही अभिनंदन फोन, विनोदजी तावडेंचा फोन, रवींद्र चव्हाण भाजप अध्यक्षांचा फोन आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचेही फोन मला आले. सर, आता जबाबदारी कुठे ना कुठेतरी वाढलेली आहे, त्या संदर्भात सर काय? निश्चित मला ती जबाबदारी वाढली आहे आणि माझी नेहमीच वन मॅन आर्मी असते. मी जे जे खटले मोठे चालवले, बॉम्बस्फोट किंवा कसाबचाही खटला असेल, मी हा एकटाच चालवत होतो. कारण असं असतं, काही गोपनीय गोष्टी असतात, त्या ज्युनियर ठेवल्याने शेअर करता येत नाही. त्याच्यामुळे मी एकटा, आणि मी हॉटेलला राहत होतो 1993 ते 2013 पर्यंत. अनिकेतचं लग्न आणि पूजाचं लग्न होईपर्यंत मी हॉटेलमध्ये राहत होतो आणि मग आता मी इथे राहिलो. आणि निश्चितपणे मी एक सांगू इच्छितो की महाराष्ट्र जनतेने मला भरभरून प्रेम दिलंय, देशातील जनतेने प्रेम दिलंय, भाजपच्या नेत्यांनी प्रेम केलं, सगळ्यांनीच प्रेम दिलेलं आहे. त्या प्रेमाला आम्ही निश्चित त्यांना आश्वासित करू इच्छितो की माझ्या हातून चांगलं काम घडेल अशी देव मला सुबुद्धी देव, एवढंच सांगतो. सर, सगळ्या संपादकांनी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा दिल्यात. संजय राऊत सुद्धा एक संपादक आहेत, त्यांनी काय तुम्हाला शुभेच्छा दिल्या? नाही, आला असेल फोन, कारण भरपूर फोन वाजत होते. संजय राऊतांनी त्यांच्या पुस्तकात माझा उल्लेख केला आहे. संजय राऊत साहेबांनी त्यांना ज्या वेळेला तुरुंगात होते त्या न्यायालयात आणले, मी त्यांना भेटलो. असं आहे की मी प्रत्येकाशी बोलत असतो आणि प्रत्येक राजकीय नेत्याने देखील हा सुसंवाद ठेवला पाहिजे.
त्याच्यामुळे बोलणं म्हणजे काय वाईट नाही, तुमची प्रिन्सिपल्स वेगळी असू शकतात, तत्व वेगळी असू शकतात, त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाही. त्याचबरोबर त्यांची धर्मपत्नी सुद्धा त्यांच्याबरोबर आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. मॅडम, काय सांगाल आज साहेबांची निवड झाली राज्यसभेत? अतिशय आनंद झाला आहे. साहेबांचं नेहमी एक धोरण आहे पूर्वीपासूनच, देश प्रथम आणि नंतर बाकी सर्व. जेव्हा ते वकिली क्षेत्रात होते तेव्हा न्याय देताना सुद्धा ते प्रथम आपल्या देशाचा विचार करायचे, नंतर बाकी सगळ्या गोष्टींचा विचार करायचे. आज त्यांनी त्यांचं क्षेत्र फक्त बदललं आहे. आता राजकीय क्षेत्रात ते गेले, तिथे सुद्धा त्यांचं धोरण तेच राहील, देश प्रथम बाकी सर्व नंतर. मोदीजी, अमितजी, फडणवीसजी आणि आपल्या भारतीय जनतेने जे त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला ते कधीही तडा जाऊ देणार नाही. ते त्यांचं काम पूर्ण निष्ठेने करतील ह्याची मी हमी देते, कारण मला त्यांच्या कार्यावरती पूर्ण विश्वास आहे. हे होते उज्ज्वल निकम. त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितलं आणि त्यांनी नरेंद्र मोदी यांचे सुद्धा आभार मानले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अजयसह मी वैभव घाग, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.